टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई महानगरपालिकेनं परळ टीटी हा जो उडान पूल आहे हा 36 वर्ष पुराना उडान पूल आहे आणि त्याचंच काम आता लवकरच चालू होणार आहे। हा जो पूल जो आहे हा मुंबई शहर ते पूर्व उपनगर यामधील महत्त्वाचा दुवा असणारा परळ टीटी उडानपुलाचे बळकटीकरण आणि दुरुस्ती करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे। 1.5 वर्षापूर्वी या पुलाची मोठी कामे हाती न घेता केवळ किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती। या कामासाठी 13 कोटी 82 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यासाठी कंत्राटदारांची ही निवड करण्यात आली आहे। कामे करताना या पुलावरील 2 मार्गिकेचं काम टप्प्याटप्प्यात केलं जाणार आहे। वाहन चालकांना दक्षिण मुंबईतील CST परिसरात भायखळा लालबागानंतर परळ टीटी उडानपुलामार्गे दादर टीटी माटुंगा सायनपासून पुढे पूर्व उपनगरात जाता येते। त्या दृष्टीने मुंबई शहर ते मुंबई पूर्व उपनगरासाठी परळ टीटी उडानपूल महत्त्वाचा मानला जातो आणि या पुलासाठी जो खर्च आहे तो 13 कोटी 82 लाख रुपये एवढा येणार आहे। त्याचबरोबर पोलिसांचं जे म्हणणं आहे वाहतूक पोलिसांचं म्हणणं परवानगी यासाठी घ्यावी लागणार आहे। उडानपूल पूर्णपणे बंद केल्यास परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचं बोललं जात आहे। तसेच सायन उडानपूलही बंदच आहे हे लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी परवानगी घेऊन परळ टीटी पुलावरील 2 मार्गिकांचे जे काम आहे ते काम टप्प्याटप्प्यात केले जाईल असं सुद्धा बोललं जात आहे। यामध्ये 1 मार्गिकांचा कॉन्क्रीटीकरणासह अन्य कामे पूर्ण होताच ती खुली करून नंतर दुसऱ्या मार्गिकेचे काम हाती घेण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। त्याचबरोबर परळ टीटी उडानपुलाचे काम येत्या ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त जे अभिजित बांगराय यांनी दिली आहे। मात्र आता हे काम लवकरात लवकर चालू होणार आहे आणि सर्वसामान्यांसाठी हा ब्रिज आता कधी खुला होणार हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह मी वैभव घाग, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।